नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर हे टॉपचं कापड आहे. परवा आपण धोती पॅन्ट जी कटिंग शिवली होती त्याचं हे उरलेलं, म्हणजेच आपण कटिंग जे करणार आहोत ते कापड आहे. तर ह्याला मी पहिल्यांदा एक फोल्ड केलेला आहे, नंतर अशा पद्धतीने पुन्हा एक फोल्ड करून घेत आहे. जितकं आपल्याला कापड फोल्ड हवं आहे तितकंच घ्यायचं आहे. म्हणजेच काय तर हिपमध्ये प्लस 2 इंच करायचं आहे व त्याचा चौथा भाग प्लस 1 इंच अशा पद्धतीने जे मार्क येतं ते आपल्याला घ्यायचं आहे इथे. आता इथे 4 फोल्ड झालेले आहेत. आता आपण मापे टाकण्यासाठी घेऊया. आधी पहिल्यांदा टाचणी लावून घेतलात तरी सुद्धा चालेल, कारण कापड जे आहे ते इकडे तिकडे होत नाही, त्यासाठी टाचणी लावून घ्यायची आहे. जोपर्यंत कापड व्यवस्थित होत नाही, घडी व्यवस्थित बसत नाही, तोपर्यंत तुम्ही अशा पद्धतीने कापडाला फोल्ड करण्याचा प्रयत्न करा. कारण मग समोरचा भाग कुठेतरी कमी जास्त होतो. घडीमध्ये कापड अगदी व्यवस्थित आलेलं आहे का, पुरलेलं आहे का, हे आधी चेक करायचं आहे. नंतरच तुम्ही आपल्याला फोल्ड करून कटिंग करायला घ्यायचं आहे. आता थोडंसं जरी तिरकं दिसत असेल ते कापड अगदी व्यवस्थित आहे, कारण जे कापड तिरकं कट केलेलं आहे त्यामुळे आपल्याला हा क्रॉस लाईन दिसत आहे. आता उंची टॉपची धोती पॅन्ट असल्यामुळे टॉपची उंची थोडीशी कमी घ्यायची आहे. तर इथे मी 38 इंच उंची घेत आहे. म्हणजे 36 प्लस 2 इंच अशा पद्धतीने उंची घेतलेली आहे. तुम्हाला जर जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता, पण कस्टमरला इतकंच हवं आहे तर मी इतकीच उंची घेत आहे. आता इथून आपण सर्व सरळ मी आता हा एकच तुम्हाला साध्या पद्धतीने ड्रेस दाखवत आहे. नंतरचे आपण ड्रेस जे शिकणार आहोत ते अगदी परफेक्ट पद्धतीने शिकणार आहोत. आता इथे शोल्डर 6 इंच टाकलेले आहे. जो मुंडा टाकलेला आहे तो सुद्धा छातीचा 1/2 भाग प्लस अर्धा इंच टाकलेला आहे. आता इथे जे आहे ती शोल्डर टू अपेक्स लाईन घ्यायची आहे. नंतर कमरेचा जी लाईन आहे ती घ्यायची आहे. नंतर हिप जिथे आहे तिथे आपण एक पॉइंट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सर्व रेषा आखायच्या आहेत. ही आपली मुंडा जिथे आलं ती लाईन आली, इथे आपली फुल चेस्ट आली, इथे कंबर जी असते ती कमरेची लाईन आली व इथे हिप आली व शेवटची जी लाईन दिसत आहे ती आपली पूर्ण उंची असणार आहे. आता वरती जितके शोल्डर घेतलेले आहे तितकंच माप खाली घ्यायचं आहे. आता गळा रुंदी जी आहे ती आपल्याला 2.5 ते 2.25 इंच घ्यायची आहे. शोल्डर तयार किती हवे आहे तितकं त्यामध्ये प्लस 1 इंच सोडून गळा रुंदी घ्यायची असते. तर हे आपण जो पुढचा आपण ड्रेस शिवणार आहोत त्यामध्ये अगदी परफेक्ट पद्धतीने हे ज्यांना म्हणजे काहीच जमत नाही त्याने अशा पद्धतीने ड्रेस शिवले तरी चालतात. पण जर तुम्हाला अगदी परफेक्टच पद्धतीने ड्रेस शिवायचे असतील, कुठेही म्हणजे क्रीज नाही, एकदम छान पद्धतीने, तर तुम्ही आता पुढच्या भागात पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कटिंग परफेक्ट दाखवेन. तर आता इथेही मी तेवढंच शोल्डर इतकं घेतलेलं आहे. आता इथून 1 इंच पाऊण इंच मी मार्क करून घेतलेलं आहे. नंतर जे आहे ते छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच प्लस 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे. आता इथे फुल चेस्ट जी आहे ती आता आपण अपर चेस्टचं माप टाकलं. आता फुल चेस्टचा चौथा भाग पुन्हा 1 इंच पुन्हा 1 इंच शिलाई मार्जिन. आता कमरेचा चौथा भाग, त्यानंतर 1 इंच लूजिंग द्यायचं आहे आपल्याला इथे. पुन्हा आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिनला ॲड करायचं आहे. इथे तुम्ही पाऊण इंच सुद्धा घेऊ शकता लूजिंग. तुम्हाला जर फिट हवा असेल तर पाऊण इंच घ्या, जर तुम्हाला थोडासा लूज हवा असेल तर तुम्ही 1 इंच घ्या. आता हिपमध्ये 2 इंच प्लस करायचं आहे. त्यानंतर त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे. नंतर 1 इंच आपण शिलाई मार्जिन द्यायचं आहे. आता अशा पद्धतीने सर्व मापे जी आहेत ती घेतलेली आहेत. आता खाली जितकं हिपचं माप जितकं आलेलं आहे तितक्याच लाईनने आपल्याला रेष सरळ ओढून घ्यायची आहे. म्हणजेच जो हिपला जी साईज आलेली आहे तीच साईज आपण इथे खाली आपण घेणार आहोत.
आता इथे हिपला सुद्धा अशा पद्धतीने घेर जो 11:30-12 पर्यंतच तुम्ही घेर घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जर घेर घेतलात तर तुमचा घेर जो आहे तो थोडासा क्रॉसमध्ये जाईल. म्हणजेच ए लाईनचा टॉप होईल. तर आपण इथे एच लाईनचा टॉप बनवत आहोत म्हणजे अगदी सरळ असतो तो. तर आता ह्या सर्व रेषा ज्या आहेत त्या अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत. आता इथे थोडासा गोलाकार द्यायचा आहे. कमरेला थोडासा गोलाकार, इथे थोडासा गोलाकार द्यायचा आहे. त्यानंतर इथे पाऊण इंच आकार दिलेला आहे तो आकार द्यायचा आहे. आता इथे आतला आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे. बाहेरचा जो आकार असतो तो 1 इंचावरती असतो, आतला आकार असतो तो पाऊण इंचावरती असतो. इतकाच फरक आहे. आता मी हे कटिंग करून घेत आहे. नाही, एक विचार करण्याची गोष्ट होती. निदान कोणतरी तुला एवढे ऑफर कोण दिली ती का आतापर्यंत? हे आपण साध्या पद्धतीने ड्रेस कट केलेले आहेत. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने ड्रेस शिवू शकता. जर तुम्हाला येत नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. पण तुम्हाला अगदी परफेक्ट पद्धतीने पॉईंट टू पॉईंट शिकायचं असेल तर माझा पुढचा जो व्हिडिओ येईल त्यानंतर मी आता हे 2 ड्रेस शिकवले आहेत ते साध्या पद्धतीने शिकवलेले आहेत. आता पुढचे जे व्हिडिओ असणार आहेत ते आपण टक्स मायनस करून शिकणार आहोत. म्हणजेच चेस्टला आपण जो आर्महोलचा टक्स मायनस करतो तो टक्स मायनस करायचा आहे व मग आपण कटिंग करायचं आहे. तो कशा पद्धतीने करायचा तो पुढच्या भागात आपण सविस्तरपणे पाहूया. तर इथे हा समोरचा आकार कट केलेला आहे. काम करून कुठे भेटलंयस काय? बाही मोजत असताना पाठीमागचा आकार मोजून घ्यायचा आहे. त्यातून 1 इंच वजा करायचा आहे व आपली रुंदी घेऊन आपण बाही मागच्या वेळी कशी कटिंग केली होती त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे इथे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. थँक यू.